कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही खूप म्हणजे मस्त तयार झाली आहे, छान वाटते ना. आणि निघाली बाय सगळ्या पिशव्या घेऊन. तर आता मी निघाली आहे घराच्या बाहेर, लॉक वगैरे करून. आता लिफ्टमध्ये मी एंट्री करते आणि खाली जाते. हॅलो नमस्कार, कशा आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप खूप म्हणजे इकडे आमचे साहेब गाडी धुत आहे. आणि प्लीज कमेंट करू नका काहीच. काही टिकली अजिबात मॅच नाही होत्या, मला बिलकुल शोभत नाही, मला माहिती आहे. पण ठीक आहे, टिकल्याच ठेवल्या नाही या पोरींनी. तर आता मी तयारी केली आहे, आम्ही चाललो आहे जरा बाहेर. आणि थोडंसं शांत बसायचं नाव घेत नाही ही पोरगी. काय करायचं. आय होप तुम्ही खूप खूप मजा येते, कारण काय बोलायचं होतं ते बी विसरून दिलं या पोरीने. तेव्हा आम्ही खाली बसलो आहे आणि आमचे साहेब गाडी वॉश करताय. आणि आता आम्ही निघणार आहे. चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. कुठं कुठं जातो आम्ही तुम्हाला दाखवतो. तसं तर मेन काही जास्त फिरायचं नाही, पण गावात जायचे आणि आईकडे जायचे. चला तर मग. तर बघा आम्ही आलो आहे शालीमारला गावात, म्हणजेच सोनी गिफ्टला. तर इथे मला खूप सारी शॉपिंग तर नाही करायची होती, पण थोडीफार शॉपिंग करायची होती. गाडी बॅक साईडला लावावी लागली, कारण फ्रंटला जागा नव्हती, गर्दी होती. आणि हे बघा आम्ही आता एंट्री करतो आहे. तर हे आहे सोनी गिफ्ट, नाशिकचं सर्वात मोठं गिफ्ट हाऊस असं म्हटलं तरी चालेल. आणि इथे क्वालिटी एकदम छान भेटते सगळ्या वस्तूंची. किचनचे आयटम असो कोणतेही असो. तर आम्ही आता वरती आलो आहे टिफिन काउंटरला. बस झालं बॉटल काय नो आता सुट्ट्या संपल्या का मग बॉटल. इथूनच बॉटल घेतली तर तुझी गळायला लागली, तर काय करू. हो शांत बस थोडंसं. ओपन करा. साईज कशी रेग्युलर आहे. 2 मिनटं थांब. कोणता आहे? जयदीपचा. जेपी तो 650 आणि तो 3 लेअर वाला तो सेलोचा. हां ते कसे जातात? 440. अजून मागे 4 ताली आहे. 3 ताली 3. हे किती येतात? त्यांच्याकडे असतो सेल. किती 15 लागतात ना? नाही 15 नाही. आता मला 5 द्या. आता 5. 1 मिनटं, मला जास्त घेतल्यावर कमी कराल ना? खाली विचारलं. हां अशा पण केलं तर याच्यात कलर आहे का? ऑप्शन आहे? हाच कलर नाही, हाच कलर आपल्या याच्यात होऊन जातो. काय माहित नाही काय. हां नवीन डबा छान दिसतं ना. जुन्याने व्हायला पाहिजे कधी. कसं बोल तर टिफिन नसेल, दुसरं काही असेल. बाउल येते, बाउल टिफिन नाही.
हो बघितलं बघितलं. तू एकदा तर काय कर, माझ्या साडीची ओढूनच टाक पूर्ण. काय 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 घेऊन देऊ? काय ते काय असतं? आपल्याला खेळणी बघायची पण बेबीसाठी, तुझ्यासाठी नाही. ते हा पॉट केवढा जातो? माही तुझी होडणी पाय, माझ्या पायात अडकून राहिली. मी म्हटलं आता आपटली असते बरं मी जोरात. कसं जातो? 3560 आहे. बापरे, काय डिस्काउंट? 3500 1700 पर्यंत जाईल. वॉरंटी सागर माझ्याकडे नाही आहे. वरती टिफिन फायनल झाल्यानंतर आम्ही खाली आलो आहे. आता इथे गिफ्ट हाऊस आहे, म्हणजेच लहान मुलांच्या खेळण्या, तिथेच चाललो आहे. खालच्या ग्राउंड फ्लोअरला आहे, तळमजल्याला. तर हे बघा, तुम्हाला दिसतातच गिफ्टमध्ये काय काय आयटम आहे. गाड्यांपासून सगळंच आहे. आणि माईची शॉपिंग चालू झालेली आहे. हे चेक कर, ते चेक कर. इथे सगळे बरेचसे प्रकारचे गिफ्ट तुम्हाला आयटम दिसत आहे. पूर्ण एक मोठं 2 BHK फ्लॅट म्हटलं तरी झालं, एवढं भरलेलं होतं. आणि बघू शकतात, आम्ही छोट्या बेबीसाठी गिफ्ट बघत होतो. तर मस्त मस्त गिफ्ट होते, पण प्रत्येकावेळेस आवडतातच असे नाही, पण त्यामुळे शोधावं लागतं थोडंसं. तर इथे आम्ही सगळे गिफ्ट चेक करत होतो. आणि तुम्ही बघू शकतात इथे सागरण ते पण बघत होते. हे हँगिंग पण छान वाटत होतं, कपडे वगैरे ठेवायला बेबीचे खूप मस्त वाटतात. आणि बघा, हे भाऊ दाखवत होते, हे व्हॉलीबॉल सारखंच आहे. त्याचं गोल गोल फिरतं खालच्या खाली आणि टच होऊन परत रिटर्न जातं. छान आयटम होता, पण म्हटलं एखाद्याने लात मारली तर गेलं कामातून, म्हणून मग ते कॅन्सल केलं. छोट्या बेबी गर्लसाठी पाहिजे होतं म्हणून आम्ही चेक करत होतो. तर ती वर्षाचीच झालेली होती. ते बघा, ह्या प्रकारे टच झालं का ते तिकडं दुसरीकडे निघून जातं. तर आता गिफ्ट आवडलं होतं आम्हाला. तुम्हाला बॉक्सवर दिसतंय तेच गिफ्ट आहे. गाडी आहे, गाडीला वरती हँडल आहे. ती गाडी चालवत चालवत आपल्याला जशी पाहिजे तशी फिरवता येते. लहान मुलांसाठी चालायला, वॉकिंगला पण छान आणि फिरवायला बी छान मस्त आहे. कारण ते बेबी आता चालायला लागलंच असेल, त्यामुळे त्याला सपोर्ट पण आहे आणि मस्त चालेल पण ते. या प्रकारे ते झाल्यानंतर आलो आहे आम्ही, आता निघालो म्हणा आम्ही आहे आता द्वारकेला. ते हे पाखल रोडकडचं आहे, तुम्हाला दिसते. खूप गर्दी, खूप ट्रॅफिक आहे, कारण रस्ते खोदलेले, त्यामुळे रस्ते नाही भेटत आहे. जागा ॲडजस्ट करायला लागते, कारण की डायरेक्ट अक्षरशः ट्रॅफिक पोलीस जर असल्यावर सुद्धा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम इश्यू येतो आहे. गाड्या काढायला म्हणजे एंट्री करायला. इथून आता टर्न मारून आम्ही पक्कल रोडने जातो आहे आईकडे. तर आम्ही चाललो आहे आईकडे. बघा, हे सगळ्या गाड्या लागलेल्या आहे. आणि थोडंसं पुढे गेलं का द्वारका आहे, म्हणजे सिग्नल द्वारकाच लागतो. इथे पहा, इतक्या गाड्या होऊन गेलेल्या, सगळ्यांकडे गाड्या आहे. आणि त्या गाड्या लावायला बी प्रॉब्लेम आहे आणि काढायलाही प्रॉब्लेम येतो. तर आलो आहे आम्ही आता आईकडे. घराजवळ आलो, गाडीतनं उतरलं वगैरे आणि आता आईकडे चालली मी वरती. तर मम्मीचं राहते, तुम्हाला माहितीच आहे कुठे राहते, बऱ्याच जणांना माहितीच आहे. तुला भेटायला मम्मी भूत बन गई, बाल कैसे हो गई. आईकडनं निघालो आहे आम्ही. खूप साऱ्या गप्पा केल्या, दादा आलेला होता, दादाशी गप्पा मारल्या आणि मग निघालो आम्ही. कारण की मला घरी जाऊन टिफिन पण बनवायचे होते, त्यामुळे निघालो. आता आहे हा बाबानगर रोड. इथून आम्ही चाललो आहे बाबानगर रोडने बॉम्बे नाक्याला. बॉम्बे नाक्यावरनं आम्ही जाणार आहोत आमच्या गोविंदनगरकडनं घरी. तर या पद्धतीने आम्ही निघालो आहे. बघू शकता किती मोठी बिल्डिंग आहे ना.
तर हे आहे मेन भाबानगर. इथे एक जुनं दवाखाना पण होता आणि इथेच मम्मीचे मामा ते पण राहिलं आहे. हे ट्रक लावलं आहे त्यांच्या समोरचंच घर आहे त्यांचं. ते बघा माझा टिफिन होता त्यांच्याकडे, ते द्यायला आल्या मामी आजी त्या माझ्या. त्यांनी टिफिन दिला आणि निघालो, गप्पा वगैरे मारल्या. घरी आलं, घरी तयारी केली. आणि हे बघा मी तुम्हाला त्या दिवशी ब्लॉगमध्ये दाखवलं याचं ओपनिंग. तर हे बघा या प्रकारे कांदा कट करून या प्रकारे ठेवायचा. पटापट दाबलं का त्याचे छोटे छोटे तुकडे होऊन जातात. खूपसा टाईम वाचून जातो आणि जास्त कांदा क्वांटिटीमध्ये असतो ना तेव्हा गरज पडते. किती कापणार आपण हाताने, त्यावेळेस चाकूची धार पण असते तेवढं कट नाही होत. मग हे पटकन कट होतं. माझ्याकडं पहिले होतं ना ते खराब झालं म्हणून आता दुसरं मागवलं. ह्या हलक्या क्वालिटीचे पण आता बघू किती वर्ष टिकतं, किंवा एखादं वर्ष टिकतं का 2 वर्ष टिकतं माहीत नाही, पण टिकलं पाहिजे. या प्रकारे सगळं व्यवस्थितपणे ना कांदा कापून घेतला. रात्री जेवायला बसले आणि जेवणाच्या ताटमध्ये पावभाजी, काकडी, पाव, मसाले भात, आईने आळूची वडी दिली ती आणि कांदा आहे. तर फ्रेंड आता वाजले रात्रीचे 10:30. म्हणजे 10:30ला 10 मिनटं कमी आहे. चुप काय झोपणार. आणि मी आली बेडरूममध्ये. मी लई थकली आहे आज खूप. चुप ना जराशी. 1 मिनिट शांतता नाही आहे. तर मी खूप थकली, प्रमाणाच्या बाहेर थकली आणि लेट झाली. आली पटकन स्वयंपाक बनवला. काही दाखवलं काही नाही दाखवलं, कारण तेवढं फोन घेऊन मॅनेज करणं सुद्धा अवघड होऊन जातं. तर टिफिन दिले गेले. आता जेवण झाले, सागरांनी बसले थोडीशी मॅच पाहत. माझ्यात काही कॅपॅसिटी नाही तर मी झोपणार आहे. तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट. आय होप तुमचा आजचा दिवस खूप छान गेला असेल. गुड नाईट, बाय.